So last time we have discussed about the effect of temperature, pressure, as well as your nature of solute and solvent. Of pressure on the basis of Henry law, that is S is directly proportional to pressure. But today we will discuss about the what is the effect of temperature on solubility of a solute. त्याच्यामध्ये आपण सोल्युशनची डेफिनेशन बघितली होती. Second thing असं बघितलं होतं सोल्युशनचे टाइप्स मीन्स what are the components of a solution, that is solute plus solvent. Solute which is present in the smaller extent and solvent which is present in the greater extent or larger extent. So combination of solute plus solvent will become solution. On that basis of physical states of a solute and solvent, solutions classification बघितलं तर I think 9 types होते त्याच्यामध्ये with example आपण last lecture मध्ये discuss केलं. Next आपण असा part बघितला solutions again two types on the basis of amount of solute present in them. अगोदर आपण बघितलं on the basis of physical state of a solute and solvent. Next आपण बघतोय amount of solute and solvent. त्याच्यामध्ये तीन types बघितले saturated solution, super saturated solution and unsaturated solution. हे तीन टाइप्स बघितल्यानंतर सोल्युबिलिटीची डेफिनेशन बघितली. सोल्युबिलिटी इज द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन dissolved per unit volume of a solvent. And next जसं बघितलं there are three types, that is again which factor which affects on the solubility of a solute in case of a solvent. So first factor was the nature of your solute and solvent. त्याच्यामध्ये असं आपण बघितलेलं पोलार कंपोनंट जर असतील तर ते पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. नॉन पोलार कंपोनंट्स किंवा कंपाऊंड्स असतील ते नॉन पोलार सॉल्व्हंट्स मध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही प्रोसेस कशा होतात तर ती इंटरॅक्शनवर डिपेंड असतात. सोल्यूट सोल्यूट सॉल्व्हंट सॉल्व्हंट अँड सोल्यूट सॉल्व्हंट. पुढचा पार्ट आपण असा डिस्कस केला इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द बेसिस ऑफ हेनरी लॉ, that is solubility is directly proportional to pressure, so that's why S is equal to KHP and KH unit बघितलं होतं. आणि थर्ड फॅक्टर आपला राहिला होता तो आपण आज डिस्कस करणार आहोत, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता एक कन्सिडर करा, ऑब्वियसली प्रॅक्टिकलचा पार्ट आहे थोडा, तुम्ही लक्षात ठेवा व्हॉट डू यू मीन बाय एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक. अकॉर्डिंग टू 10th स्टँडर्ड तुम्हाला हे सगळं झालेलं होतं. एक्झोथर्मिक म्हणजे एक्झॅक्ट आपण काय करतो, एक्झाम्पल मी एखादं घेतो, मी तुम्हाला क्लिअर होईल. सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे सोल्युशन लॅब मध्ये कसं प्रिपेअर करा, आपण असं म्हणतो ना ऑलवेज acid when combined with the alkali like NaOH or KOH, it will form corresponding salt. If we titrate HCl with NaOH, that is strong acid with strong base, in presence of phenol as the indicator, it shows some appreciable color change in the solution, means that solution get converted into colorless to pink color. Okay, ज्या कुठल्या सोल्युशनच्या टाईपला, ज्या कुठल्या सोल्युशनच्या आपण म्हणूया टायट्रेशनच्या व्हॅल्यूला पीएचचा कलर चेंज होतो, कलरलेस टू पिंक कलर असं सोल्युशन आपल्याला ऑब्झर्व करता येतं, त्या सोल्युशनला आपण कन्सिडर करतो, त्या पॉइंटला कन्सिडर करतो इक्विव्हॅलन्स पॉइंट ऑर एंड पॉइंट. ओके, आता हे सांगण्याचा उद्देश काय, जेव्हा आपण NaOH बरोबर रिएक्शन करतो लॅबमध्ये NaOH लिक्विड फॉर्म मध्ये एक्झिस्ट नसतं, ते सॉलिड फॉर्म मध्ये असतं. म्हणजे लॅब मधला जो तुमचा सब्जेक्ट टीचर असेल किंवा लॅब अटेंडंट जो असेल तो काय करतो, सबस्टन्स जो असेल मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतो. आता डिझॉल्व्ह करत असताना तो पहिल्यांदा ग्लासवर घेतो, एक बीकर असतं हातामध्ये, वॉटर ऍड केलेलं असतं आणि तो स्टर करत असतो. ज्यावेळी अमाऊंट ऑफ हीट, जेव्हा आपण स्टर करत असताना कुठलाही बर्नर ऑन केलेला नसेल, पण तरी सुद्धा स्टर केल्यानंतर तुम्ही जर समजा सोल्युशन मधून हीट ट्रान्सफर झालेली आपल्याला बाहेरून पडत असेल, अपीअरन्स जाणवत असेल, तर त्या प्रोसेसला कन्सिडर केलं तर एक्झोथर्मिक. ओके, अल्टरनेटिव्ह एखादा एक्झाम्पल घेऊया. अजून सोडियम नायट्रेट नावाचा कंपोनेंट असेल, जर तुम्ही वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर बीकरला बाहेरून अपीअरन्स फूड वाटत असेल, रूम टेम्परेचरला सुद्धा फ्रीज मधून काढल्यानंतर सॉल्व्हंट वाटत असेल, तर त्याला आपण कन्सिडर करतो एंडोथर्मिक. म्हणजे ज्या कुठल्या प्रोसेसमध्ये डिसॉल्युशन प्रोसेसमध्ये सिस्टीम कडून सराउंडिंग कडे हीट ट्रान्सफर होते, तेव्हा त्याला आपण कन्सिडर करतो एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि ज्यावेळी सिस्टीम कडनं हीट ऍब्सॉर्ब केली जाते, म्हणजे स्वतः ती फूड असते आणि कंडेन्सेशन होतं, त्या प्रोसेसला आपण कन्सिडर करतो एंडोथर्मिक प्रोसेस. सो इफ एनी सिस्टम ऍब्सॉर्ब सम अमाउंट ऑफ टेम्परेचर, म्हणजे समजा वॉटरमध्ये शुगर टाकलेली आहे, तर तुम्ही आणि काही स्टर वगैरे काही केलंच नाही, तर ते शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होण्यासाठी टाइम लागेल. बट समजा बॉइल्ड वॉटरमध्ये तुम्ही शुगर टाकलेली असेल आणि परत कंटिन्युअसली तुम्ही बॉईल करायला ठेवलं, तर त्याची सोल्युबिलिटी फास्ट असणार. म्हणजे ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, amount of amount of solute dissolved in the solvent will also increase, means that solubility factor also increases. आता एक another example आहे, that is second point, when substance possess some exothermic process, म्हणजे एखादा सबस्टन्स आपण प्रिपेअर केलेला आहे तो एक्झोथर्मिक प्रोसेस जर ओबे करत असेल, एक्झोथर्मिक प्रोसेस मधून जात असेल, तर त्यावेळी त्याचं स्वतःचं टेम्परेचर डिक्रीज होतं. एक्झोथर्मिक मध्ये काय होतं,
सिस्टीम कडून सराउंडिंगकडे हीट जाते, म्हणजे ऍक्च्युअली त्याचं टेम्परेचर जास्त असणार, पण ती सराउंडिंगकडे गेल्यामुळे टेम्परेचर खूप वाढायला लागणार. जसं आपण म्हणतो विदाऊट फॅन तुम्ही जर बसवले तुम्हाला भरपूर घाम येतो, पण जरी बाहेर हीटिंग असलं आणि फॅनच्या अंडर तुम्ही बसलेले असेल तर तुम्हाला खूप वाटत असतं. सेम प्रोसेस आहे. सबस्टन्स which appears or which obey exothermic process or which आपण म्हणू exothermic process, the temperature of that system also decreases. Okay. आता असे कुठले कुठले सॉल्ट कंपोनेंट्स आहेत जे वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते इन प्रेझेन्स ऑफ टेम्परेचर. म्हणजे बघा हे जे सगळे सॉल्ट आहे NaBr, सोडियम ब्रोमाइड, सोडियम क्लोराइड आणि पोटॅशियम क्लोराइड, हे तीनही कंपाऊंड जर वॉटर मध्ये ठेवला आणि काही त्याच्यावरती ते विदाउट टेम्परेचर जर ठेवलं तर टेम्परेचर तुम्हाला सोल्युबिलिटीसाठी जास्त वेळ लागतो. टेम्परेचर वाढवल्यानंतर थोडा सोल्युबिलिटी मध्ये जो लागणारा टाइम पिरियड आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे स्लाइटली चेंजेस इट इज ऑब्झर्व्ड दॅट इन द स्लाइट चेंज इन द सोल्युबिलिटी. KNO3, NaNO3 and KBr means potassium nitrate, sodium nitrate and potassium bromide increases appreciably. Okay, with the increase appreciably म्हणजे काय? हे जर कंपाऊंड वॉटर मध्ये डिझॉल्व केला तर डिझॉल्व होतच नाही. पण जर तुम्ही हीट दिला त्या कंपाऊंडला त्या सोल्युशनला तर मात्र लवकरात लवकर ते हीट ट्रान्सफर होते आणि डिझॉल्व होतं. पण एक असा कंपोनेंट आहे सोडियम सल्फेट, हे काय होतं याची सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते इन्क्रीज विथ द टेम्परेचर. टेम्परेचर वाढवल्यानंतर ऍक्च्युअली तो सोल्युबल व्हायला पाहिजे होता पण तसं होत नाही. आता एक कंपोनेंट आहे म्हणजे सोडियम सल्फेट. त्याला स्टार मार्क करून तुम्ही याच्यावरती क्वेश्चन येणार. क्वेश्चन तुम्हाला रेकमेंड काय विचारतील? Which compound or give any one example of the compound which shows less solubility at higher temperature. Temperature जर जास्त असेल तरी solubility less आहे. कुठला कंपोनेंट आहे? तर सोडियम सल्फेट. ओके, ही एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या माहितीसाठी तुमच्या नोट्स मध्ये मी काय केलंय ग्राफ ड्रॉ करून दिलाय. ओके, ग्राफचं नेचर रिलेशन केलेलं आहे पीडीएफ फाईल मध्ये चेक केला तर. पण एक्सपेरिमेंट किंवा एक्झाम ओरिएंटेड स्टडी करत असताना ग्राफ ड्रॉ करायची गरज नाही. कारण तुम्हाला क्वेश्चन या फॉर्म्युलावरती तुमच्या मॉलिक्युलर कंपाऊंड्स वरती विचारलं जाईल. Which compound shows increased appreciable change in the solubility? Which shows slight change in the solubility? Which shows that is less change. Solubility get decreases with increase in temperature. Name that compound. So Na2SO4. Sodium sulfate. हे तुमचं नेम असेल. या फॉर्मॅटमध्ये तुमचा तिसरा फॅक्टर कम्प्लीट होतो. ओके. आता हे तीन फॅक्टर झाले which affects on the solubility of the solute in case of the solvent. Okay. Now we will move towards next one, that is vapor pressure of a solution of liquids in the liquids. बघूया. Vapor pressure of solution. Vapor pressure of a solution. लिक्विड इन लिक्विड याचा अर्थ काय? एक पहिल्यांदा सॉल्यूट पण लिक्विड असणार, सॉल्व्हंट पण लिक्विड फेज मध्ये असेल तर तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता लिक्विड इन लिक्विड. ओके. त्याच्यामध्ये एक लॉ येतो तो एक्झाम ओरिएंटेड खूप इम्पॉर्टंट आहे की राउल्स लॉ. Component of the solution which is equal to vapor pressure of the pure component multiplied by its mole fraction. त्याने काय सांगितलं? It state that the partial vapor pressure of any volatile component is the product of vapor pressure
of its pure form multiplied by or product म्हटलं pure form and its mole fraction. इट्स मोल फ्रॅक्शन. आता ही टर्म जी आहे त्याला तुम्हाला लर्न करावी लागेल, कारण तो राहुल्स लॉ आहे, स्टेटमेंट आहे ते. पार्शियल वेपर प्रेशर, याचा आधी मिनिंग समजून घ्या. पार्शियल याचा अर्थ हाफ, ओके. वेपर प्रेशर याचा अर्थ लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये होत असताना त्याच्यावरती काहीतरी प्रेशर अप्लाय करावं लागतं. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा लिक्विड बॉईल करायला ठेवता, वॉटर जे घरामध्ये असेल ते बॉईल करायला ठेवता, ज्यावेळी तुम्ही वॉटर बॉइलिंगसाठी प्रिपरेशनसाठी रेडी असता, आता वॉटर बॉईल करायला घ्यायचं, त्याच्यावरती लीड ठेवलेलं असतं बघा वरती, का? त्याच्यामध्ये काही कचरा पडू नये वगैरे या कुठल्याही आपल्या कारण असतील, पण त्याच्यावरती प्रेशर अप्लाय होतं. आता ते प्रेशर जे असेल, जे आता मला सांगा, समजा आपल्याकडे एक कंटेनर आहे, या फॉर्मॅटमध्ये असं एक कंटेनर आहे, इथे तुम्ही ते लीड ठेवताना असं ठेवलेलं असेल, हे लीड इथे ठेवलंय, ही स्पेस ओपन आहे, मग ते काय करणार, लिक्विड इथून वेपर जातात, बाहेर पडतात, ऍटमॉस्फिअर मध्ये जातात. त्याचं रिझन काय? कारण त्यांना ही स्पेस मिळत नाहीये. मग ते जर प्रेशर तुम्ही टोटली रिलीज केला तर वॉटरचं कन्व्हर्जन वेपरमध्ये इझिली होणार. पण जर तुम्ही त्याच्यावरती अजून प्रेशर अप्लाय केला तर त्या लिक्विड वेपरचे ड्रॉपलेट त्या लीड वरती जमा होतील आणि ते कंडेन्स होणार. कूल झाल्यानंतर ते परत त्या वॉटरमध्ये पडणार, असं त्याचा मिनिंग आहे. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. वेपर प्रेशर म्हणजे काय? हे जे प्रेशर क्रिएटेड बाय द वेपर्स ऑफ अ लिक्विड. ओके, सो इट इज कन्सिडर्ड द वेपर प्रेशर ऑफ एनी volatile compound is the product of vapor pressure of its pure form. आता मी म्हणतोय, volatile compound हा दोन कंपाऊंडचा बनलेला असणार. एक असणार सोल्यूट, कालच्या लेक्चरला आपण बघितलंय हे, आणि दुसरा असणार सॉल्व्हंट. सोल्यूट असेल तो स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल आणि सॉल्व्हंट असेल तो लार्जर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल. आता आपल्याला कुठे माहिती आहे, जो प्युअर फॉर्म एक्झिस्ट असेल तो ऑब्व्हियसली ह्या इम्प्युरिटीपेक्षा थोडा कमी असणार आहे. सो त्याला जर तुम्ही मल्टिप्लाय केला त्याच्या मोल फ्रॅक्शनने तर तुमचं आन्सर हे टोटल किंवा पार्शियल वेपर प्रेशर एवढंच येतं. ओके, हे रावल्ड्सने सांगितलं. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिडर करूया एनी बायनरी सिस्टीम. बायनरी सिस्टीम म्हणजे काय? ज्या कुठल्या कंपाऊंड मध्ये दोन कंपोनंट प्रेझेंट असतील. म्हणजे असं कन्सिडर करूया, एका वेसलमध्ये एक सॉलिड फेज आहे NaOH आणि दुसरी लिक्विड फेज असेल HCl. ओके, ह्या दोन फेजेस एकत्र कंबाईन केलं तर आपण कन्सिडर करूया. सो द कन्सिडर the binary solution of two volatile liquids like A1 and A2. A1 आणि A2 हे काय आहेत? दोन volatile liquids आहेत. volatile liquids. A1 आणि A2 हे दोन volatile liquids आहेत. याची करस्पॉन्डिंग वेपर प्रेशर असणार P1 आणि P2. वेपर प्रेशर P1 आणि P2. ओके, आणि सिमिलरली ह्याचं प्युअर फॉर्म ऑफ प्रेशर कसं आपण कन्सिडर करायचं? आता या टॉपिकसाठी लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा प्युअर असा वर्ड येईल त्यावेळी याला डिग्रीच्या फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे P1चं कन्व्हर्जन P1 0 मध्ये होईल आणि P2चं कन्व्हर्जन P2 0 मध्ये होईल. बघा मी काय सांगतोय, बायनरी सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये दोन कंपोनंट आहे, त्यातला एक कंपोनंट आहे A1, दुसरा कंपोनंट आहे A2, असं आपण कन्सिडर. तो सॉलिड असेल, लिक्विड असेल, वॉट एव्हर काय जे असेल. ओके, ऑब्व्हियसली लिक्विड असलं जर समजा तर वेपर प्रेशर त्याचं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे P1 हे त्याचं वेपर प्रेशर असेल A1चं आणि A2चं वेपर प्रेशर असेल P2. पण हे वेपर प्रेशर आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं आहे अकॉर्डिंग टू लॉ. सो प्युअर फॉर्म असा वर्ड आला की लक्षात ठेवायचं, P1चं कन्व्हर्जन P1 0 मध्ये होईल, P2चं कन्व्हर्जन P2 0. कन्सिडर करूया की टर्नरी सिस्टीम असली असती त्याचं प्रेशर काय आलं असतं? P3 0. समजा ही क्वार्टरनरी सिस्टीम असली असती तर तुम्ही लिहिला असता P4 0. ओके, लाईक वाईज हे इन्क्रीज होत गेलं असतं. सो आता लक्षात ठेवायचं, P1 0 आणि P2 0 आर द प्युअर फॉर्म ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपोनंट अँड X1 अँड X2 आर द मोल फ्रॅक्शन. आता हा पार्ट तुम्हाला 11th स्टँडर्ड झालेला आहे. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? तरी मी रिपीट करतो एकदा. मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट. कन्सिडर करूया बायनरी सिस्टीमचा कंपोनंट आहे 1, त्याचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल तर लक्षात घ्यायचं, इट इज द रेशो ऑफ number of moles of that component. 1 is the component, number of moles of that component divided by total number of moles of that component. मिक्सचर प्रेझेंट मध्ये जेवढे असतील तेवढे टोटल नंबर ऑफ मोल्स घ्यायचे. कन्सिडर करूया मला X2 कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय करणार, N1 च्या जागेवर फक्त N2 घेणार, बाकी सगळं सेम, N1 प्लस N2. ओके, आता आपण असं बघितलेलं, X1 प्लस X2 इज इक्वल टू, या दोघांची ऍडिशन केलं तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, N1 प्लस N2 प्लस N2 डिवाइडेड बाय N1 प्लस N2. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन करा, N1 प्लस N2 डिवाइड बाय N1 प्लस N2. आन्सर किती येणार? 1. सो X1 प्लस X2 ची व्हॅल्यू ऑलवेज अँड ऑलवेज 1 असते फॉर बायनरी सिस्टम. ओके, सिमिलरली टर्नरी घेतला तरी आन्सर 1च येणार, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही, फक्त इथे N3 वाढत जाईल, N3 डिवाइडेड बाय N1 प्लस N2 प्लस N3 या फॉर्मॅटमध्ये इन्क्लूड होत जाईल.
So याला मोल फ्रॅक्शन असं आपण कन्सिडर करतो. सो मोल फ्रॅक्शन इज नथिंग बट इट इज द फ्रॅक्शन और इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन द सिस्टम. याला आपण x1 कन्सिडर करतो. तोच मोल फ्रॅक्शन मी इथे घेतलाय. A1 कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन आहे x1, A2 कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन आहे x2. नाउ अकॉर्डिंग टू धिस राउल्स लॉ स्टेटमेंट व्हॉट विल बी द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर इट. ओके, आता जरा चेक करा. हे जे तुम्ही जे स्टेटमेंट वाचलेलं आहे किंवा स्टेटमेंट तुम्ही जे प्रिपेअर केलंय अकॉर्डिंग टू दिस टर्म यूज, ह्या जे सगळ्या टर्म यूज केला तर तुम्ही राउल्स लॉ कसा मॅथमॅटिकली एक्सप्रेस करू शकता त्याचं बेस्ट एक्झाम्पल. आपल्याला पार्शियल वेपर प्रेशर आहे P1. सो P1 ची व्हॅल्यू ही P10 इंटू x1 एवढी येते. कारण इंटू का घेतलं, कारण प्रोडक्ट म्हटलंय म्हणून. ओके, स्केलर प्रोडक्ट वेक्टर प्रोडक्ट मध्ये तुम्ही हे सगळं डिस्कस केलेलं आहे 11th स्टँडर्डला सुद्धा. Similarly, P2 is equal to what? P20 into x2. ओके, P20 into x2. हा झिरो कुठून आला? झिरो आला प्युअर फॉर्म वरून. प्युअर फॉर्म मध्ये त्यांचे वेपर प्रेशर एवढे असणार आणि हा P1 P2 हे त्यांचे वेपर प्रेशर ओरिजिनल आहे विथ इम्प्युरिटी. सोल्युशनचे वेपर प्रेशर आहे. आता तुम्हाला काय करायचंय? टोटल प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय. सो टोटल प्रेशर PT is equal to P1 plus P2 which is equal to P1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. P10 into x1 प्लस P2 ची व्हॅल्यू काय आहे? P20 into x2 बरोबर आहे. इक्वल टू लिहितो. P10 आणि P20 आपली ही सिस्टीम कशी आहे? बायनरी सिस्टीम आहे. सो इथे असं लिहू शकतो आपण फॉर बायनरी सिस्टम x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. याच्यावरून आपल्याला x1 ची व्हॅल्यू नक्कीच मिळू शकते. सांगा मला x1 ची व्हॅल्यू काय मिळेल? x1 ची व्हॅल्यू घेतला तरी चालते किंवा x2 ची व्हॅल्यू सेमच येणार, फक्त दुसरा कंपोनेंट कुठला तरी असेल. आपण कन्सिडर करूया x1 ची व्हॅल्यू. हेन्स x1 इज इक्वल टू व्हॉट? हा प्लस x2 इकडे गेल्यावर मायनस होईल. सो 1 मायनस ऑफ x2 ही तुमची आली x1 ची व्हॅल्यू. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ x1 इन दिस इक्वेशन. खाली लिहूया. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ x1 ह्या इक्वेशन लिहूया. इक्वेशन नंबर 1. In equation 1, the equation becomes PT is equal to P10 into x1 ची व्हॅल्यू काय आहे? 1 minus x2 plus P20 into x2 बरोबर आहे. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. ऑलवेज काय करतो? P10 into 1 म्हणजे P10 मायनस P10 into x2 मायनस P10 x2 प्लस P20 into x2. ओके, आता याच्यातनं एक कॉमन पार्ट काहीतरी निघतोय. तो आधी काय आहे ते बघूया. याच्यातनं x2 हा पार्ट कॉमन आहे. सो मी काय करतो? P10 प्लस आहे तसा घेतो प्लस x2 बाहेर घेऊया. मी इथे बाहेर प्लस साईन घेतलंय. याला मायनस साईन आहे आणि याला प्लस साईन आहे. मग आपण असं लिहू शकतो P20 मायनस P10 इंटू x2. समजतंय का बघा? P10 प्लस P20 मायनस ऑफ P10 इंटू x2. आता याच्यावरून तुम्ही एक डिटरमाइन करू शकता. P10 ची व्हॅल्यू प्लस आहे, P20 ची व्हॅल्यू प्लस आहे, फक्त P10 ची व्हॅल्यू मायनस आहे. याचा अर्थ काय? हे डिक्रीज इन द वेपर प्रेशर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये मिळतं. ही तुमची जी फायनल व्हॅल्यू असेल ती असणार टोटल प्रेशरची, दॅट इज टोटल पार्शियल प्रेशर. ओके, अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट आता तुम्ही याच्यातनं काय कॅल्क्युलेट करू शकता? समजा P10 ची व्हॅल्यू मी तुम्हाला दिली, दॅट इज 342 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. P20 ची व्हॅल्यू मी दिली 387. तर तुम्ही काय करणार? 387 मधनं 342 मार्क्स मायनस करणार, जे काय असतील ते मोल फ्रॅक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार. त्याच्यावरून टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करू शकता. सो अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला यू कॅन डिटरमाइन द टोटल वेपर प्रेशर ऑफ दॅट पर्टिक्युलर बायनरी सिस्टम. ओके, सगळेदा रिपीट करा, कारण क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी येऊन गेलाय प्रिव्हियस पेपरमध्ये. त्यांनी काय सांगितलं होतं? स्टेट अँड एक्सप्लेन राउल्स लॉ. मी रिपीट करतोय काय काय सांगितलं ते. Raoult's law, it states that the total partial vapor pressure of any volatile component is the product of vapor pressure of its pure form multiplied by its mole fraction. Okay. Now consider the binary system having components A1 and A2. They are considered as a volatile liquids. So vapor pressure of that particular A1 and A2 volatile liquid is P1 and P2 respectively. Similarly, the pure form of vapor pressure is equal to P10 and P20 respectively, and x1 and x2 with the mole fraction of volatile component A1 and A2 respectively. Now, according to the Raoult's law, it can be mathematically expressed as P1 is equal to P10 into x1. हे स्टेटमेंट आलं कसं? या लाईन वरून.
पार्शियल वेपर प्रेशर एनी वोलेटाईल कंपोनंट आपण P1 P2 घेतले म्हणून ते घेतले विच इज इक्वल टू इट इज द प्रोडक्ट ऑफ सो मल्टिप्लिकेशन घेतलं प्रोडक्ट मल्टिप्लाइड बाय इट्स प्युअर फॉर्म अँड इट्स मोल फ्रॅक्शन प्युअर फॉर्म मध्ये आपण 0 लिहितो असं सांगितलं आणि मोल फ्रॅक्शन x1 x2 घेतले टोटल पार्शियल प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हणजे दोघांची ऍडिशन करावी लागेल हा एका कंपोनंटचं झालं हे दुसऱ्या कंपोनंटचं दोघांची ऍडिशन केल्यावर टोटल प्रेशर मिळेल कॅल्क्युलेशन पहिल्यांदा केलं तेव्हा आपल्याला हे इक्वेशन मिळालं बट वी नो बायनरी सिस्टमसाठी x1 आणि x2 मोल फ्रॅक्शनच्या दोन्ही व्हॅल्यूज ह्या इक्वल टू 1 असतात त्याच्यावरून एका मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू घेतली ती व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली फायनल एक्सप्रेशन कॅल्क्युलेट केलं P10 प्लस P20 मायनस P10 into x2 okay so in this way you have to solve the Raoult's law total theoretical explanation as well as your expression mathematical expression for the Raoult's law आता क्वेश्चन पेपर मध्ये काही वेळा एक्सप्लेन आणि स्टेट सांगतात काही वेळा असं विचारतात राईट ओनली स्टेट्स ओनली Raoult's law along with its mathematical expression आता स्टेट म्हटलं आणि एका मार्काला जर क्वेश्चन असेल तर स्टेटमेंट लिहायचं आणि हे एवढंच लिहायचं टोटल पार्शियल प्रेशर नाही कॅल्क्युलेट करायचं P2 पर्यंतच लिहायचं हे पुढचा पार्ट कट करायचा ओके पण हे मात्र लिहिलं पाहिजे स्टेटमेंट फक्त आणि एवढं बाकी हे काही नाही लिहायचं P10 P20 x1 x2 एका मार्कासाठी 3 मार्क्ससाठी आलं तर मात्र सगळं हे टोटल जेवढं घेतलेलं आहे तेवढं सगळं लिहावं लागेल समजलं ठीक आहे नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करूया दॅट इज टाइप्स ऑफ सोल्युशन अनदर वे दॅट इज आयडियल एज वेल एज अ नॉन आयडियल सोल्युशन हाऊ विल यू डिटरमाइन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन बघूया काय आहे ते हा टॉपिक फिजिकल केमिस्ट्रीचा आहे त्यामुळे ऑब्व्हियसली कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे लाईव्ह लेक्चर जेवढं जमेल तेवढं अटेंड करा इम्पॉर्टंट आहे सेकंड थिंग ज्या टॉपिकमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात पेपरमध्ये आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नावाचा एक पार्ट आहे तो ह्या सगळ्या ह्या बेसिसवरतीच आहे याच्या पुढचा लगेचच पार्ट आहे याच टॉपिकमध्ये 4 मार्काला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो विदाउट ऑप्शन विथ ऑप्शन तो 6 to 7 मार्क्ससाठी येतो ओके ठीक आहे स्टार्ट करूया आयडियल सोल्युशन ओके कुठल्या कंपाऊंड्सना आयडियल सोल्युशन कन्सिडर करायचं आता याच्यामध्ये ऍक्च्युअली 6 to 7 पॉईंट्स आहेत इम्पॉर्टंट जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे सगळे कव्हर करूया ओके सो इन केस ऑफ आयडियल सोल्युशन पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जाणार असा राईट अ नोट ऑन आयडियल सोल्युशन आणि अनदर क्वेश्चन असेल तर डिफरन्स बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन एक क्वेश्चन येऊ शकतो आता फक्त एवढं लक्षात घ्या द सोल्युशन विच ओबेज राओल्ट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन याचा अर्थ काय समजा एखादं सोल्युशन हे 0.1 मोलारचं असेल
तेच सोल्युशन म्हणजे कंपोनंट तेच आहेत पण त्याची कॉन्सन्ट्रेशन बदललं 0.01 झालं मग 0.001 झालं तर 0.00001 झालं म्हणजे थोडक्यात काय NaClच असेल पण NaClचं सोल्युशन प्रिपेअर करत असताना वॉटरचं डायल्युशन जास्त असेल आणि क्वांटिटी ऑफ NaCl कमी कमी होत असेल तर ह्या सगळ्या कंपाऊंड्सला म्हटलं तर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन कंपोनंट सेम सोल्युशन सेम बट कॉन्सन्ट्रेशन डिफरंट सो अशा सगळ्या कॉन्सन्ट्रेशनला जेव्हा रावोल्ट्स आता रावोल्ट्स लॉ म्हणजे काय आपण आता बघितलं T10 प्लस T20 मायनस T10 इंटू X2 हे एक्सप्रेशन जर सॅटिस्फाय होत असेल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तर त्या सगळ्या सोल्युशन्सना आयडियल सोल्युशन कन्सिडर केले जातात. आता अशी आयडियल सोल्युशन लॅबमध्ये एक्झिस्ट आहेत का? ऍक्च्युअली 100% आयडियल सोल्युशन एक्झिस्ट नाही म्हणून इथे लिहिलंय बघा परफेक्टली आयडियल इज अनकॉमन इन नेचर बट नियर आयडियल सोल्युशन आहे म्हणजे ह्याच्या जवळपास जातं 90% जवळपास जातं मिक्सचर ऑफ बेन्झिन अँड टोल्युइन हे आयडियल सोल्युशन कन्सिडर केलं जातं म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये एकदा हा क्वेश्चन येऊन गेलाय गिव्ह एक्झाम्पल ऑफ आयडियल सोल्युशन ओके सो तुम्ही लिहिणार बेन्झिन प्लस टोल्युइन ओके ह्याला कुठेतरी स्टार मार्क करून ठेवा आता पुढचं बघूया ह्या आयडियल सोल्युशनच्या दोन प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत डेल्टा एच मिक्स आता डेल्टा याचा अर्थ चेंज असं घ्यायचं डेल्टा म्हणजे काय एच ह्या सिम्बॉलला म्हणायचं डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी आणि मिक्स म्हणजे मिक्सिंग ओके एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग शुड बी झिरो आता डेल्टा एच ची व्हॅल्यू झिरो कधी येईल डेल्टा एच आधी कसा कॅल्क्युलेट करायचा H2 मायनस H1 ओके ह्याची व्हॅल्यू आहे डेल्टा एच H2 म्हणजे एन्थाल्पी चेंज ऍट अ हायर स्टेट म्हणजे हायर एनर्जी लेवल टू द एन्थाल्पी स्टेट ऍट अ इनिशियल स्टेट ही झाली फायनल स्टेट आणि ही झाली इनिशियल स्टेट ओके आता याची व्हॅल्यू झिरो कधी येईल आता मला सांगा H2 ची व्हॅल्यू जर समजा मी 6 कन्सिडर केली तर H1 ची व्हॅल्यू पण मला 6 कन्सिडर करावी लागेल तरच आन्सर झिरो येऊ शकतो ना ते येणार नाही बरोबर आहे म्हणजे या केसमध्ये H1 आणि H2 हे सेम असतात हे तुम्हाला समजलं बरोबर आहे म्हणजे दिस perfectly ideal solution is isoenthalpic in nature. So delta H mix should be zero. Similarly for delta V stands for volume and delta V stands for change in the volume. So final volume minus initial volume. Final volume ची व्हॅल्यू कशी करू मी 10 घेतली तर ह्याची काय केल्यानंतर व्हॅल्यू झिरो येईल तर इनिशियल व्हॉल्यूमची व्हॅल्यू सुद्धा 10 घ्यावी लागेल इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम काय आहेत व्हॅल्यू सेम आहेत म्हणजे V1 इज इक्वल टू V2 म्हणजे हे सुद्धा काय आहे ह्याचा व्हॉल्यूम सुद्धा सेम असणार आयडियल सोल्युशनच्या दोन प्रॉपर्टीज विचारल्या तर तुम्ही हे लिहिलं पाहिजे सोल्युशन विच ओबे ओव्हर ऑल द एंटायर कॉन्सन्ट्रेशन रेंज ऑफ राउल्ट्स लॉ सेकंड सांगायचं इट इज द एन्थॅल्पी चेंज ऑफ अ मिक्सिंग शुड बी झिरो आणि एन्थॅल्पी ऑफ सॉरी चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग इट शुड बी ऑल्सो अ झिरो आता हे दोन्ही व्हॅल्यू झिरो का असतात इट इज दिस इज बिकॉज ड्यू टू थ्री टाइप्स ऑफ इंटरॅक्शन त्या थ्री टाइप्स ऑफ इंटरॅक्शन दिल्या solute interaction, solute solvent interaction and solvent solvent interaction. याच्यामध्ये असणारे सोल्यूट आणि याच्यामध्ये असणारे टेक पार्ट करणारे सॉल्व्हंट याच्यामध्ये ज्या इंटरॅक्शन होतात त्या इंटरॅक्शनमुळे एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग ऍज वेल एज अ व्हॉल्यूम मिक्सिंग त्या व्हॅल्यू झिरो मिळतात आपल्याला ओके हा महत्वाचा पार्ट आहे नेक्स्ट पुढचा पार्ट सांगितला वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन मग अशा आपण रावल्सला बघितलंय सो वेपर प्रेशर ऑफ प्युअर आयडियल सोल्युशन is not equal to 1 or less than 1, it always lies in between the vapor pressure of pure component present in it. म्हणजे एक आयडियल सोल्युशन मध्ये समजा हे आयडियल सोल्युशन आहे त्याच्यामध्ये बेन्झिनचे प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर आणि टोल्युइनच्या वेपर प्रेशर प्युअर फॉर्म मध्ये वेपर प्रेशर ह्याची जी व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये आयडियल सोल्युशनची व्हॅल्यू असणार म्हणजे समजा ह्याची व्हॅल्यू असेल 0.5 ओके याची व्हॅल्यू असेल 0.7 तर आयडियल सोल्युशनचं वेपर प्रेशर हे 0.6 असेल ओके ना 0.5 ना 0.7 मधलं असणार दॅट इज 0.6 so it always lies in between the vapor pressure of its pure component and it is perfectly ideal solution is not exist ओके 100% ह्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी फॉलो करणारं एकही आयडियल सोल्युशन एक्झिस्ट नाही पण एक आयडियल सोल्युशन असं आहे की जे 95 ग्रेटर दॅन 95% कॅरेक्टरिस्टिक उभे करतो त्याला म्हणजे आपण कन्सिडर करतो बेन्झिन अँड टोल्युइन मिक्सचर ऑफ बेन्झिन आणि मिक्सचर ऑफ टोल्युइन इज अ एक्झाम्पल ऑफ आयडियल सोल्युशन याच्यामध्ये सोल्यूट सॉल्व्हंट काहीही कन्सिडर करा समजा तुम्ही हे बेन्झिन स्मॉल अमाऊंट मध्ये घेतलं तर त्याला तुम्ही सोल्यूट कन्सिडर करणार लार्जर अमाऊंट मध्ये जे असतं त्याला आपण सॉल्व्हंट कन्सिडर करतो कालच्या लेक्चरला सगळं इंट्रोडक्शन मध्ये बघितलंय हा टोटल टॉपिक हा कन्सेप्च्युअल आहे जिथे कुठेही रिॲक्शन वगैरे काही नाहीये पण जर हे समजलं नाही तर डिफिकल्ट आहे डेरिव्हेशन सॉल्व्ह करणं सो प्लीज अंडरस्टँडिंग करून घ्या ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर प्लीज विचारा इथपर्यंत तुम्ही देणार आयडियल सोल्युशनचे कॅरेक्टरिस्टिक नॉन आयडियल सोल्युशन मध्ये काही डिफरंट पार्ट असतात ते बघूया काय ते पण मला आधी सांगा ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर प्लीज राईट चॅट मध्ये रिप्लाय द्या ओके तुमच्या माहितीसाठी परत एकदा रिपीट करतोय तोपर्यंत तुम्ही डाऊट्स असेल तर सांगा सेकंड थिंग सॅटर्डेला तुमची अल्कोहोल फिनॉल इथर या टॉपिकवरती टेस्ट आहे
टेस्टचं टायमिंग मॉर्निंग पासून इव्हिनिंग पर्यंत कधीही आहे. इन बिटवीन तुम्ही कधीही 60 मिनिटांमध्ये ती टेस्ट देऊ शकता. टोटल नंबर ऑफ MCQs आहेत 30. ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. बट लक्षात ठेवा आज यावेळी निगेटिव्ह मार्किंग नाही. ओके, गेल्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग होती, यावेळी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर अटेम्प्ट करू शकता. समजा लास्ट 5 मिनिट्स आहे, तुम्हाला पेपर अटेम्प्ट करायचा आहे, तर त्या 5 मिनिटांमध्ये सगळे क्वेश्चन जेवढे येतात, एखादा ऑप्शन तुम्ही सी कन्सिडर केला आणि सी तुम्हाला गेस करायचंय, तर तुम्ही तिथे करू शकता. तिथे तुमचा कुठलाही लॉस होणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके, सो हे फक्त आहे. सॅटर्डेला ज्या दिवशी टेस्ट असेल त्या दिवशी तुमचं लेक्चर कुठलंही होणार नाही. फक्त आणि फक्त आजपासून स्टडी स्टार्ट करा अल्कोहोल फिनोल इथर या एका टॉपिकसाठी. फक्त एका टॉपिकवरती टेस्ट आहे. सिमिलरली त्याच दिवशी सॅटर्डेला इव्हिनिंगला मी तुम्हाला एक टॉपिक वाईज टेस्ट 20 मार्क्सची देईन अकॉर्डिंग टू बोर्ड एक्झाम पॅटर्न. त्याची सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी 20 मार्क्सची टेस्ट असेल. पहिल्या क्वेश्चन मध्ये 3 MCQ असतील, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 2 VSA टाईप क्वेश्चन्स असतील. हा झाला सेक्शन ए 5 मार्काचा. सेक्शन बी मध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले असतील, त्यापैकी 2 अटेम्प्ट लिहायचे असतील ना, लिहावे राहणार पेपरवरती. तुम्ही काय करा, तुमच्या प्रॅक्टिससाठी ते क्वेश्चन्स ऍटलीस्ट तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही एक बेस्ट फॉरवर्ड एक वे फॉलो करा. तो म्हणजे कुठला, सरळ क्वेश्चन पेपर समोर घ्या, त्या क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन आणि त्याचा आन्सर सर्च करा नोट्समध्ये, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर सर्च करा, तो लिहून काढा आणि तो पेपर टोटल लर्न करा. विथ ऑप्शन पेपर लर्न करायचा. समजा क्वेश्चन असेल सेकंड BSA नंतर सेक्शन बी मध्ये क्वेश्चन असेल, हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम क्युमिन. तर क्युमिन पासून फिनॉल कसा प्रिपेअर करायची त्याची रिएक्शन नोट्स मध्ये दिलेली आहे. तर ती नोट्स मधली रिएक्शन किंवा टेक्स्टबुक अवेलेबल असेल तर ती नोट्स मधली रिएक्शन कॅरी फॉरवर्ड करा, लिहा तुम्ही आणि त्याची प्रॅक्टिस ठेवा. ओके, आणि तो पेपर सगळा न बघता त्याच दिवशी फक्त कम्प्लीट करा. एवढा टास्क महत्वाचा आहे. शनिवारी तुमची MCQ टेस्ट होईल, जेव्हा तुम्ही ती MCQ टेस्ट देणार आहात. दिवसभरामध्ये तुम्हाला मी PDF सेंड करून ठेवेन सेक्शन वाईज पेपरची 20 मार्क्सची. टॉपिक 1 दॅट इज अल्कोहोल फिनॉल इथर, ह्या टॉपिकची मेल. आपली हॅलोजन डेरिव्हेटिव्हची तशी टेस्ट द्यायची राहिली माझ्या लक्षात आहे, नंतर देतो मी तुम्हाला ती. टेस्ट नंबर 2 असेल ही अल्कोहोल फिनॉल इथर, ती तुम्ही दोन्ही कम्प्लीट करा. संडेला आपला रेग्युलर लेक्चर मात्र होणार. सॅटर्डेला 2 टेस्ट असणार, एक असणार MCQची टेस्ट आणि एक असणार स्टेट बोर्ड पॅटर्न वाईज टेस्ट. ओके, याचं रिझन काय, MCQ साठी तुम्हाला तिकडे JEE नीट आणि CET बरं पडेल आणि स्टेट बोर्ड साठी तुम्हाला हे क्वेश्चन्स बरे पडतील. आता कन्सिडर करा, त्यातला सेक्शन A, B, C सॉल्व्ह करत असताना तुम्हाला नाही येते, असा कॉन्फिडन्स लूज होऊ नये म्हणून मी आधी सांगितले PDF मी तुम्हाला टायमिंगला जेव्हा शेअर करेन तेव्हा टाइम लिमिट नाहीये. तुम्ही तो सरळ क्वेश्चन पेपर ओपन करा, क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन्स आणि आन्सर सर्च करून ते लर्न करायला घ्या. जे लर्न केलेले क्वेश्चन्स असतील ते पेपरमध्ये मात्र न बघता लिहा. ओके, हे तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. समजा तुम्ही ते प्रिपेअरच नाही केलं तर त्या टॉपिकचा तुमचा स्टडी बॅकसाईडला राहणार, त्याला रिस्पॉन्सिबल तुम्ही असणार आहात. ओके, सो प्लीज हे फक्त थरली प्रिपेअर करा. काही मनामध्ये ठेवू नका की डिफिकल्ट गेला तर मार्क्स कमी मिळाले तर ठीक आहे, कमी मिळाले तर कमी मध्ये. समजा तुम्ही असा पेपर बघून न बघता लिहिला तर मग पुढे काय करायचं, त्या पेपरची PDF प्रिपेअर करायची आणि मला सेंड करायची. ओके, समजा मला असं वाटलं की तुमचा आन्सर MCQचा आन्सर तुम्ही B लिहिलंय. ओके, आता काही क्वेश्चन्स गुगलवरती पण रॉंग आहेत म्हणून मी सांगतो, गुगलवरती समजा सर्च केलं डायरेक्ट आणि B आन्सर आलेलं असेल तर गुगलची मोस्ट ऑफ द आन्सर्स रॉंग येतात. ओके, त्या दिवशीच मी अल्डिहाइड कीटोनची एक टेस्ट घेतली होती, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ स्टुडंटचं आन्सर रॉंग आलं आणि ते त्यांनी घरी जाऊन चेक केलं, त्यामुळे त्यांना वाटलेलं की आपला आन्सर करेक्ट आहे, पण ते रॉंग होतं आन्सर. ऑप्शन्सच नव्हते त्या क्वेश्चन मध्ये, करेक्ट ऑप्शन नव्हता. त्यामुळे त्यांनी फक्त ज्यांनी क्वेश्चन नंबर अटेम्प्ट केला त्यांना मी मार्क्स दिले. ओके, ज्यांनी अटेम्प्टच नाही केलं त्याचे मार्क्स दिले. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यावरती जाऊ नका, नोट्स मधनं सर्च करा. तर मी प्रॉपर वर्ड वापरलाय, सो प्लीज तेवढं फक्त प्रिपेअर करा. फक्त परत एकदा सांगतो, अल्कोहोल फिनॉल इथर या टॉपिकची MCQ बेस्ड टेस्ट आणि स्टेट बोर्ड टाईप टेस्ट सॅटर्डेला असणार आहे 30 तारखेला. त्या दिवशी कुठलंही लेक्चर नसेल. मॉर्निंगला तुमची टेस्ट चालू होईल, इव्हिनिंग पर्यंत तुम्ही कधीही देऊ शकता. समजा तुमचा अभ्यास फ्रायडेला रात्रीपर्यंत झाला नाही, शक्यतो सॅटर्डे दुपारपर्यंत कव्हर करा आणि सॅटर्डे संध्याकाळी इव्हिनिंगला तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. ओके, टाइम लिमिट आपल्या स्टडी मटेरियल नोटीस बोर्ड या सेक्शन अंडर मी नोटीस तुम्हाला सेंड केले, तुम्ही ती जरा फक्त जस्ट फॉलो करा, बघा, ओके, वाचा, रीड करा. ठीक आहे, नॉन आयडियल सोल्युशन्स बघूया. नॉन आयडियल सोल्युशनचे 2 टाइप्स पडतात अगेन, दॅट इज सम डेविएशन्स आर ऑब्झर्वड इन केस ऑफ नॉन आयडियल सोल्युशन. ठीक आहे, आता मगाशी आपण बघितलेलं आयडियल सोल्युशनची डेफिनेशन, तशी नॉन आयडियल सोल्युशनची डेफिनेशन असणार पहिल्या पॉईंटमध्ये. तर नॉन आयडियल सोल्युशनची डेफिनेशन काय असणार, नॉन आयडियल सोल्युशन डज नॉट ओबे, सो असं आपण लिहूया, डज नॉट ओबे राउल्ट्स लॉ.
राऊल्ट्स लॉ, हे राऊल्ट स्पेलिंग आहे, राऊत वगैरे काय वाचू नका, राऊल्ट्स लॉ. Okay, over entire range of a concentration of the solution. So this does not obey Raoult's law. This is the definition of non-ideal solution. Second point is, in case of non-ideal solution, generally non-ideal solutions are exist in the form of a liquid state. Okay, so all the vapor pressure of these solution, vapor pressure of these solutions, मगाशी आपण म्हटलेलं लाईज इन बिटवीन, म्हणजे मगाशी व्हॅल्यू घेतलेली 0.5 असेल, 0.7 असेल एका कॉम्पोनंटचे आणि दुसऱ्या कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर, तर आयडियल सोल्युशन त्याच्यापासून जे बनणार त्याची व्हॅल्यू असणार 0.6, म्हणजे लाईज इन बिटवीन होती. आता मात्र काय असणार, वेपर प्रेशर ऑफ दिस सोल्युशन इज आयदर हायर or lower than that of vapor pressure of its components. ओके, ह्याच्यामध्ये नसणार, ह्याच्यापेक्षा आयदर जास्त असेल किंवा कमी असेल. सो या फॉर्मॅटमध्ये त्याचा वेपर प्रेशर एक्झिस्ट असेल. आणि सेकंड थिंग, इट शोज टू डेव्हिएशन्स. नॉन आयडियल सोल्युशन शोज टू डेव्हिएशन्स. फर्स्ट डेव्हिएशन इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन and second deviation is called as a negative deviation. ओके, आता या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशनचा जो काय म्हणू शकतो आपण, त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या ग्राफ ओरिएंटेड आहेत. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा. तो कसा लिहायचा हे फक्त एकदा सांगतो. एक ग्राफ ड्रॉ करावा लागेल. सगळ्यात पहिल्यांदा हे जेव्हा पेपरमध्ये हा क्वेश्चन येतो तेव्हा हे लिहावं लागणार ना, ग्राफ ड्रॉ करावा लागणार. ओके, त्याला काही ऑप्शन नसेल. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतलं वेपर प्रेशर. ऑन वाय एक्सिस वी हॅव टू प्लॉट वेपर प्रेशर on x axis we have to form mole fraction, that is x1. ओके, इथे पण कन्सिडर करूया x1 ची व्हॅल्यू 0 असेल तर x2 ची व्हॅल्यू 1 असणार. असं का मी कन्सिडर केलं, बिकॉज x1 आणि x2 ची ऍडिशन घेतला तर ऍडिशन 1 यायला पाहिजे. समजा मी इथे x1 ची व्हॅल्यू 1 घेतली तर x2 ची व्हॅल्यू 0 असणार. हे मी x एक्सिसवरच्या मॅक्झिमम व्हॅल्यू घेतल्या. ओके, आता तुमचा पुढचा टास्क काय असेल, जिथे व्हॅल्यू हा जिथे x एक्सिस आणि y एक्सिस जिथे मीट होतोय त्या सेंटर पासून एक लाईन ड्रॉ करा. ओके, ही एक लाईन ड्रॉ केली. सिमिलरली याला एक अटॅच करूया इथपासून एक लाईन, ही एक लाईन ड्रॉ केली. ओके, आता आपल्याला काय सांगायचं आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह म्हणजे ऑलवेज आपण काय कन्सिडर करतो, ही जी लाईन आहे त्याच्या वरची व्हॅल्यू म्हणजे पॉझिटिव्ह, याच्या लाईन डाऊन साईडला असेल तर खालची व्हॅल्यू म्हणजे काय निगेटिव्ह असणार. सो एक मी कर्व असा ड्रॉ करतो. ओके, हा एक असा कर्व ड्रॉ करतो. आणि सिमिलरली या पॉइंट पासून इकडचा जो एक्स एक्सिस आहे आणि इकडचा वाय एक्सिस आहे त्याच्यावरती एक लाईन ड्रॉ करतो. डॉटेड आधी लाईन ड्रॉ करतो, त्याच्यानंतर असा एक त्याच्या डाऊन साईडला असा कर्व ड्रॉ करतो. ओके, आता हे जे काय केलेलं आहे डॉटेड लाईन, हे कर्व ड्रॉ केले, हे बायहार्ट करायचे का तर नाही. याचं मिनिंग आहे, दिस इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ही जो कर्व आहे ना, हा जो कर्व आहे तो वेपर प्रेशर ऑफ सोल्युशनचा आहे. मग लास्ट लेक्चरला मी सांगितलेलं, व्हॉल्यूम ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज नथिंग बट इट इज द मिक्सचर ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट अँड वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. सो इथे जर तुम्ही P1 कन्सिडर केला, दॅट इज जिथे जिथे आता 1 असा आकडा बघा, 1 असा आकडा आतापासून पुढच्या या टोटल टॉपिक मध्ये सॉल्वंट साठी युज करायचा 1, आणि 2 हा आकडा सोल्यूट साठी युज करायचा. आता याचं तुम्ही काय सांगणार एक्सप्लेनेशन, इट इज द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट अँड दिस इज, हा जो कर्व आहे त्याला आपण P2 म्हणूया. दिस इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट. आता सोल्यूट आणि सॉल्वंट आयडेंटिफाय कसं केलं, ह्या आकड्यांवरनं. 1 असेल तर सॉल्वंट, 2 असेल तर सोल्यूट. ओके, आणि जिथे काहीच नसेल, P दिलेलं असेल त्याला म्हणायचं सोल्युशन. ओके, हा झाला P1, हा झाला P2, हा झाला P, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. या फॉर्मॅटमध्ये कन्सिडर करायचं. ओके, सो दिस इज द प्लॉट ऑफ युअर पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल सोल्युशन. ओके, आता याच्या पुढे अजून तुमचा आन्सर कम्प्लीट झालेला नाही, नॉन आयडियल सोल्युशनचीच नोट अजून चालू आहे. तिसऱ्या पॉईंटमध्ये हे जे 2 डेव्हिएशन काढला त्यातला हा A चा ग्राफ आहे, B चा वेगळा ग्राफ येतो. आधी A चा ग्राफ काय आहे तो बघूया, तो एक्सप्लेन करूया. A मध्ये काय दिसतंय, द सोल्युशन्स विच हॅव सोल्यूट सॉल्वंट टाइप ऑफ इंटरॅक्शन. हे जे डॉटेड लाईन मध्ये दाखवले ते सोल्यूट सॉल्वंट टाइप ऑफ इंटरॅक्शन आहे. सो द सोल्युशन विच हॅव सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन that is that which are weaker than that of the solute molecule. हा जर सोल्यूट मॉलिक्यूलचा कर्व असेल तर डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे ते सोल्यूट सॉल्वंट आहे. इथे लिहून घ्यायचं आपल्या कन्व्हिनियन्स साठी. डॉटेड लाईन म्हणजे काय, सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन. ओके, दिस कर्व इज कॉल्ड ॲज अ सोल्यूट interaction.
सोल्यूट. आता इकडे बघितल्यानंतर कळेल. The solute solvent interaction is lower than that of the solute interaction, then that the molecule shows positive deviation. आता असे कुठले कुठले कंपोनेंट असतात, तर in such cases, in the such solution, the vapor pressure of such solutions are larger than that of the vapor pressure of pure solvent. हा जो डॉटेड लाईन ने स्ट्रेट लाईन कर्व दाखवलेला आहे, तो वेपर याच्यात सॉल्व्हंट प्रेझेंट आहे ना, तो वेपर प्रेशर त्याचा एक्झिस्ट असणार. सो या केसमध्ये ऑलवेज अँड ऑलवेज सोल्युशनचा वेपर प्रेशरचा जो रेट असेल तो काय असणार आहे, हायर असणार. सो वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके. अँड नेक्स्ट एक्झाम्पल या ए पॉइंट मध्ये थर्ड एक्झाम्पल काय घेऊ शकता, असे कुठले कुठले सोल्युशन आहेत की जे तुम्हाला या टाइप मध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल इज इथेनॉल अँड ॲसिटोन, C2H5OH अँड ॲसिटोन. ओके. अजून काय सांगू शकता, कार्बन डायसल्फाइड अँड ॲसिटोन. कार्बन डायसल्फाइड अँड ॲसिटोन आर द टू एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल्स विच शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन. सीईटीच्या पेपर मधला फेमस क्वेश्चन की कुठले विच अमॉंग द फॉलोइंग पेअर शोज नॉन पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल बिहेवियर, विच कंपाऊंड शोज निगेटिव्ह डेव्हिएशन ऑफ नॉन आयडियल बिहेवियर. ह्या टाईपचे क्वेश्चन पेपरमध्ये जनरली विचारले जातात. सो प्लीज हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स होता कामा नये, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशन अजून कम्प्लीट व्हायचंय, ते बघूया. आपण त्याच्यावर रिपीट करतो. आधी नॉन आयडियल सोल्युशनची डेफिनेशन काय बघितली मी, द सोल्युशन विच डज नॉट ओबे एनी टाइप ऑफ रावल्स लॉ. सेकंड सांगितलं वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन, म्हणजे कोण नॉन आयडियल सोल्युशन इज आयदर हायर ऑर लोअर दॅन दॅट ऑफ द वेपर प्रेशर ऑफ इट्स प्युअर कंपोनेंट. नेक्स्ट सांगितलं इट इन्व्हॉल्व्स टू टाइप्स ऑफ डेव्हिएशन और इट शोज टू टाइप्स ऑफ डेव्हिएशन. फर्स्ट वन इज अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन, सेकंड वन इज अ निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा ग्राफ ड्रॉ करायचा, ह्याच्यामध्ये ऑन एक्स एक्सिस वेपर, ऑन वाय एक्सिस वेपर प्रेशर अँड ऑन एक्स एक्सिस मोल फ्रॅक्शन, हा ग्राफ ड्रॉ करायचा. This is the vapor pressure curve of a solvent. This is the vapor pressure curve of a solute. And this is the vapor pressure curve of a solution. हे डॉटेड लाईन काय इंडिकेट करते, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन, आणि ही कर्व लाईन आहे ती सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. ओके. आता हे जे काय लिहिलेलं आहे ते फक्त वर्ड मध्ये लिहायचं. अकॉर्डिंग टू द फिगर वेपर प्रेशर ऑफ अ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज ऑलवेज अँड ऑलवेज हायर इन दिस केस दॅन दॅट ऑफ द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटची लाईन आहे ती डॉटेड लाईन आहे, ही आहे ही सोल्युशनची. ऍक्च्युअली ही व्हॅल्यू यायला पाहिजे होती, पण कर्व आपल्याला प्रॅक्टिकली मिळतो असा, म्हणून त्यांनी कन्सिडर केलंय वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. अँड देन लास्ट एक्झाम्पल इथेनॉल अँड ॲसिटोन as well as acetone and CH2. This is the mixture of two non-ideal solutions which show positive deviation. Okay. Now moving towards negative deviation, काय करणार तुम्ही, असाच ग्राफ ड्रॉ करायचा आहे. फक्त काय करायचं, हा जो अप्पर साइडला कर्व ड्रॉ केलाय ना, तो ह्या लाईनच्या डाऊन साइडला काढायचा. निगेटिव्ह म्हणजे डाऊन साइडला. ओके. निगेटिव्ह म्हणजे डाऊन साइड, म्हणजे काय करणार तुम्ही, असा ड्रॉ करणार. ओके. याचा पण कर्व असा येणार, याचा कर्व असा येणार. आता याच्यात काय, इथे P1 येणार नाही, हा येणार तुमचा P1, तुमचा हा येईल P2 आणि हा येईल P, प्रेशर ऑफ सोल्युशन. काय लिहिणार याच्यामध्ये सांगा, दिस इज द कर्व ऑफ, इथे येईल B, दिस इज द कर्व ऑफ निगेटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ नॉन आयडियल सोल्युशन. इन दिस केस वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज लेस, म्हणजे हे साइन चेंज होईल, लेस than that of the vapor pressure of its pure solvent. And another one is third म्हणजे काय, example बदलतील. In case of negative deviation, which examples are generally used? So mixture of phenol and aniline means organic solvents. Phenol and aniline. This is an ideal example of a non-ideal solution which shows negative deviation. Similarly, acetone and chloroform. Mixture of acetone and chloroform. These two examples are the non-ideal solutions. Ideal, that is non-ideal solution which shows निगेटिव्ह डेव्हिएशन. इथपर्यंतचा पार्ट जर कम्प्लीट झाला असेल तर फक्त सांगा. याच्या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे कुठला, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऍक्च्युअली ओल्ड सिलेबस मध्ये या टॉपिकला नेम होतं सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, बट तुमच्या न्यू सिलेबस मध्ये त्याला फक्त एकच नेम दिलं गेलं, सोल्युशन. ओके. आता ते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ते आपण बघूया, पण त्याच्या अगोदर आधी हे सगळं आज जेवढं बघितलं तेवढं फक्त रिवाइज करून त्याच्यानंतर पुढे जाऊया. पहिल्यांदा बघितलं आयडिया, हा टोटल पॉईंट कव्हर केल्याशिवाय पुढे नको जाऊया. आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन मध्ये काय सांगितलं,
The solutions which obey Raoult's law over entire range of a concentration is called as the ideal solution. सेकंड पॉईंट सांगितलं, इट इन्व्हॉल्व आयडियल सोल्युशन मध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक असतात. डेल्टा एच मिक्स इज इक्वल टू झिरो, दॅट इज एन्थॅल्पी चेंज फॉर द मिक्सिंग इज झिरो. डेल्टा व्ही मिक्स इज इक्वल टू झिरो, म्हणजे व्हॉल्यूम चेंज इज ऑल्सो झिरो. आणि थर्ड पॉईंट मध्ये काय सांगितलं या केसमध्ये, इन केस ऑफ बोथ दिस आयडियल सोल्युशन, त्याच्यामध्ये तिसऱ्या पॉईंट मध्ये असं सांगितलंय, ज्यावेळी तुम्ही एन्थॅल्पी चेंज किंवा व्हॉल्यूम चेंज झिरो इंडिकेट करता, तेव्हा पुढच्या प्रोसेसमध्ये एक महत्वाची कन्सेप्ट कळते समजते, ती म्हणजे कुठली, फोर्थ पॉईंट, दॅट इज इट दिस इज ड्यू टू थ्री इंटरॅक्शन, सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्व्हंट इंटरॅक्शन आणि सोल्यूट इंटरॅक्शन. नेक्स्ट तुम्ही असं सांगता त्या प्रोसेसमध्ये, इन दिस टाइप ऑफ इंटरॅक्शन देअर इज नो एनी परफेक्टली आयडियल सोल्युशन इज एक्झिस्ट, इट इज अनकॉमन, but mixture of benzene and toluene is slightly ideal than that of the any another component present in the laboratory. ओके, तो जिथे तुमचा हा पार्ट क्लिअर होतो, कुठला पार्ट, आयडियल सोल्युशनचा पार्ट संपतो, त्याच्यामध्ये कुठलं डेव्हिएशन वगैरे काही नाही. निगेटिव्ह डेव्हिएशन किंवा नॉन आयडियल डेव्हिएशन मध्ये, नॉन आयडियल सोल्युशन्स मध्ये काय असतं, द component or the solutions which does not obey Raoult's law over entire range of a concentration are called as the non-ideal solutions. In these non-ideal solution, vapor pressure of non-ideal solution is either higher or either lower than that of the vapor pressure of its pure component. म्हणजे प्युअर सोल्यूट प्युअर सॉल्व्हंट पेक्षा व्हॅल्यू त्याची काय असते, जास्त असते. हे आपण आयडियल सोल्युशन मध्ये कसं सांगतो, इट लाईज इन बिटवीन वेपर प्रेशर ऑफ अ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. ओके, नेक्स्ट थर्ड पॉईंट मध्ये काय सांगितलं, इट शोज टू टाइप्स ऑफ डेव्हिएशन, फर्स्ट वन इज पॉझिटिव्ह डेव्हिएशन, नेक्स्ट वन इज अ निगेटिव्ह डेव्हिएशन. हा ग्राफ ड्रॉ करायचा, इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन, देन डॉटेड लाईन इंडिकेट काय करते, वेपर प्रेशर ऑफ स्टँडर्ड फॉर्म. ओके, ह्याच्या अगोदर कर्व असतो तो अप्पर दाखवायचा P1 P2, त्याच्यावरती दाखवायचा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर इन केस ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन, अँड इन केस ऑफ निगेटिव्ह डेव्हिएशन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लेस दॅन दॅट ऑफ द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. ओके, एक्झाम्पल्स बघितलं मग अशी कार्बन डायसल्फाइड, ऍसिटोन, आणि आता बघितलं फिनॉल अॅनिलीन and acetone and chloroform. Okay, so this shows negative deviation. So हा झाला सगळा पार्ट नॉन आयडियल सोल्युशन्सचा. ओके, पुढचा पार्ट जो तुमच्या सिलेबस मध्ये आहे, आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स मधला पुढचा पार्ट जो तुमच्या सिलेबस मध्ये आहे तो म्हणजे कुठला, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. बघूया काय आहे ते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, आता बघूया काय काय सांगायचं ते. इन केस ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो फर्स्ट ऑफ ऑल, प्रॉपर्टी म्हणजे काय, ते फिजिकल प्रॉपर्टीज असणार आहे काहीतरी, म्हणजे कुठल्या तरी व्हॅल्यू असतील, त्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या आपण क्वांटिटी वाईज डिटरमाइन करू शकतो त्या सगळ्या. So the physical properties of the solution that depends upon the number of solute particles and not the nature. बघा मी काय सांगतोय, the physical property whose values depends upon the number of solute particles, नंबर वरती डिपेंड असतात, while independent on the nature of the particle. बघा मी काय सांगितलं, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिपेंडंट असतात अँड इंडिपेंडंट ऑन द नेचर आर कॉल्ड ॲज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह या वर्डचा वर्ड टू वर्ड मिनिंग जर कन्सिडर केला तर त्याला आपण असं कन्सिडर करतो,
कलेक्टिव्ह प्रॉपर्टी. ओके, सो आता अशा कुठल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत? फर्स्ट वन इज रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, सेकंड वन इज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, थर्ड वन इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, अँड लास्ट वन इज ऑस्मोटिक प्रेशर. ओके, आता या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पैकी या पहिल्या 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारतात. डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास ऑफ अ सोलिड कॅल्क्युलेट करून दाखवा बाय युझिंग दिस 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. एक कुठला तरी क्वेश्चन येतो 4 मार्काला किंवा 3 मार्काला. बट ऑस्मोटिक प्रेशरसाठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरती जो क्वेश्चन येतो तो थोडा डिफरंट टाईपचा असतो. त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट 3 कन्सेप्ट डेफिनेशन हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक आणि आयसोटोनिक सोल्युशन. त्याच्या डेफिनेशन पेपरमध्ये जनरली विचारले जातात किंवा एक कंडिशन देतात आणि त्या कंडिशनवरनं तुम्हाला असं सांगतात की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये हायपरटोनिक सोल्युशन या कुठलं आहे ते सांगा, आयसोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशनची लिस्ट प्रिपेअर करा. फक्त असा क्वेश्चन असतो. 1 मार्कासाठी प्रत्येक असतो, म्हणजे 3 मार्काचा. सेक्शन सी मध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन येणार.